ती पीच बघून समजलं नसेल मला वाटतं ते. जो भी एक ही बाबू हा वायर तिकडे बघ तुझ्याला बारकी बरोबर नाचतं सगळीकडे. कुठला द्यायचं लिंक आता तू आहे केकच्या मध्ये त्या मध्ये फोन लावून वाकडे म्हणून मारतोय बरोबर ना ते प्लेअर मध्ये तर ऑप्शन नाही मारतो त्याला आपण काही करू शकत नाही. पडला आउट ये सांगतो ये डबल 7 0 मित्र ह्या ना पहिला साईडला काढ. एसआरसीसी संघाचं नक्कीच एसआरसीसी संघाला एक मोठी धावसंख्या करावी लागेल. मात्र संघ पुढे तसा तुल्यबल असताना मात्र लेफ्टच्या दिशेने मारला फटका आणि अर्थातच एक धावेवर समाधान मानावं लागते. अर्थात सोमेर आणि धावसंख्या एक सरसावते. धावसंख्या नक्कीच एसआरसीसी संघाला कष्टाची पराकष्ट करावी लागेल. संघाची धावसंख्या मात्र वाढवायची असेल तर अर्थातच पुढचा चेंडू आदित्यसाठी मारलेला फटका धावांतर एक धाव घेण्याचा प्रयत्न एक धाव पळून पुन्हा अर्थातच दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं एक रनआउटच्या स्वरूपात ओम सारखा एक मोठा फलंदाज बाद. एक धावसंख्येने धावफलक मात्र पुढे धावसंख्या होते ते अर्थातच 22 धावसंख्या होते ते अर्थातच 22 धावसंख्या ओमची करावा लागेल. शेवटच्या चेंडू षटकाराला तर
शेवटचा आणि अंतिम चेंडू. पहिला इनिंगचा शेवटचा आणि अंतिम चेंडू टाकण्यासाठी आलाय तो आणि मारला फटका. मला वाटतं अर्थातच कुठेतरी मोठा फटका आणि सीमा पार षटकार. शांताबाई के चलने की आवाज सुन तुम लोगों ने शांताबाई से बाहर एक उसके आते ही दिल की धड़कन शुरू हो जाती है और ग्रुप के चलने लगते हैं. लोअर बॉईज संघाला जिंकण्यासाठी अर्थात नक्कीच पहिला चेंडू असेल ते करून घ्यायचं आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवर मला वाटते मागच्या दिशेने मारला फटका आणि अर्थातच 4 धावा दिसत नाही समोरून. पाहूया पुढचा चेंडू. दुसरा चेंडूवर मारण्याचा फटका आणि मला वाटतंय आता कुठेतरी विकेट. अर्थातच फलंदाज रोशन बाद होतोय. भेटला असेल तो एसआरसीसी संघाला अर्थातच त्याची जागा सांभाळण्यासाठी एक अनुभवी असा फलंदाज ओमकारने मारलेला फटका. मला वाटतंय पुन्हा एकदा 4 धावेनी धाव संख्या पुढे होते. अर्थातच 8 धावा. डीजे नक्कीच पुन्हा एकदा मोठी साठी खेळण्याचा प्रयत्न आणि खाली क्षेत्ररक्षक आणि मला वाटतंय सीमा पार षटकांनी धावसंख्या होती अर्थातच 14. नक्कीच पुढचा चेंडू आणि मला वाटतंय पुन्हा एकदा फटका त्याच दिशेने ऑफसाईडच्या दिशेने. एक धावेवर मात्र समाधान मानावं लागतं ओमकाराला. धावसंख्या होती ती अर्थातच 5 चेंडू आणि 15 धावा. एक पहिला चेंडूंचा सामना करेल तो दक्ष. एक नवीन फलंदाज आता कुठेतरी ओपनिंगच्या दिशेने आला होता. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या आणि मला वाटतं झेल सोडली असेल. ती झेल खूप महागात पडेल. एकदा पण पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करून तो ओमकार ह्याने थांबवले आणि 1 धावेने धावसंख्या पुढे होते ते अर्थातच 16. 12 चेंडूंनी 13 धावसंख्येची गरज असेल ती. चिंतन थोडा असेल तो दक्ष. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि मला वाटतंय एकदा पण पूर्ण केलं. एक झेल सुटली असेल ती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावांनी धाव फलक पुढे सरकवते कारण 100च्या सरासरीने धावसंख्या करावी लागेल. पुन्हा एकदा मोठा फटका आणि मला वाटतंय पुन्हा एकदा झेल सुटले. येणारे 10 चेंडू आणि 10 धावेची गरज असेल ती लोअर बॉईज संघाला. आणि मोठा फटका आणि मला वाटतंय सीमा पार षटकार. आयुष्याला नक्कीच अडचणीत सामोरे जावे लागेल तरच मात्र तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि धावसंख्या पुढे जाईल ती धावफलक पुढे होते ते अर्थातच नक्कीच अडचणीला सामोरे गेल्याशिवाय यश प्राप्त होत नाही आणि तसंच एसआरसीसी संघाला नक्कीच यश प्राप्त करायचं अडचणीचा सामना करावाच लागतो. Remix.